आम्हाला जे.के. गव्हर्नमेंटकडनं किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं काय फोन वगैरे काय आला नाही. आम्हाला बेसिकली न्यूज थ्रू कळालं की असं असं झालं आहे करून दुपारी. मग त्याच्यानंतर इव्हनिंगला जेव्हा नेम फ्लॅश झाला तेव्हा वी गॉट कन्फर्म की ही इज नो मोर, बिकॉज कोणाचेही फोन लागत नव्हते. अँड देन आफ्टर सम टाईम इव्हनिंगला, थोडं लेट इव्हनिंगला पोलीस लोक आले. मग त्यांनी असं कळवलं की असं असं झालेलं आहे. ठीक आहे, पण तोपर्यंत आम्ही आमचे फ्लाईट तिकीट्स बुक केलेले 4 जणांचे. आता 4 चाललेत उद्या. आणि ते बॉडी वगैरे जे काय तिथे मग प्रोसेस होपफुली तिकडची गव्हर्नमेंट हेल्प करेल त्यांना सगळं करायला. पण आता कॅच हे आहे की आम्हाला प्रॉब्लेम आहे की रिटर्नचं तिकीट इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. हार्डली 2च फ्लाईट्स आहेत आणि ते पण 40,000 पर पर्सन आहे. तर आम्ही 4 चालले, प्लस त्या आईला घेऊन यायचं आहे. तर आय डोंट नो गव्हर्नमेंट काय सपोर्ट, म्हणजे गव्हर्नमेंटकडनं जर काही सपोर्ट मिळाला किंवा आय डोंट नो त्यांच्याकडनं काय हे मिळालं आहे का आम्हाला काढायचं तिकीट, तर ते क्लॅरिटी अजून मिळाली नाही आम्हाला. तुमच्या पत्नीची तब्येत कशी आहे? जास्त काय बोलणं झालं नाही, फक्त हा ना ठीक आहे करून एवढंच बोलणं चाललं आहे. तर काय माहिती नाही, बिकॉज आम्हाला काही फोटो किंवा व्हिडिओ काही मिळाला नाही आहे. तर त्यांना लागलं आहे, जखम झालं, त्याची काही आम्हाला न्यूजच नाही आहे. अतिशय दुर्दैवी आणि तितकीच संतापजनक घटना म्हणजे आज काश्मीरमध्ये पहलगाममध्ये झालेला गोळीबार. पर्यटकांवरती हा असा भ्याड गोळीबार ज्या अतिरेक्यांनी केला आहे त्याच्यामुळे देशभरामधल्या वेगवेगळ्या लोकांचा जीव गेलेला दिसतो आहे. महाराष्ट्रामधून वेगवेगळ्या बातम्या येत आहेत. पनवेलमधून निसर्ग पर्यटन या पर्यटन संस्थेच्या माध्यमातून एकूण 31 जणं आणि त्यांचे नियोजन करणारे त्यांच्या ओक आणि त्यांच्या पैकी असे तिथं गेलेले होते. त्याच्यापैकी आज या ठिकाणी देसलेजी आज त्यांचं गोळीबारामध्ये मृत्यू झाल्याची माहिती या ठिकाणी मिळते. पनवेलमध्ये, नवीन पनवेलमध्ये ते अनेक वर्ष या ठिकाणी राहत होते, सेक्टर 12मध्ये. आणि अतिशय सुस्वभावी आणि सगळे मनमिळावू अशा पद्धतीचं त्यांचं सगळ्याच शेजारी वर्णन करतायत. आमच्याही अतिशय जवळचे परिवारापैकी ते होते आणि त्यांच्या मृत्यूनं तर साहजिक सगळ्यांमध्येच इथं शोककळा आहे आणि लवकरात लवकर त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करता यावेत या दृष्टिकोनातून सगळ्यांचीच इच्छा आहे. खरं तर अशा पद्धतीनं जे भ्याड हल्ला करतात त्यांच्यावरती शासन लवकरात लवकर कठोरातली कठोर कारवाई करेल अशा पद्धतीची अपेक्षा देखील आहे. सर, दुसरे एक जखमी झालेले आहेत सुबोध पाटील. काय सुबोध पाटील कामोठा या ठिकाणी राहत आहेत. एक्साईजमध्ये ते ऑफिसर आहेत. त्यांनाही गोळी लागली आहे. सुदैवानं त्यांना त्याच्यामधून फार गंभीररित्या ते जखमी झालेले नाहीत अशीच पोलिसांकडची माहिती आहे. त्यांच्याशी संपर्क झालेला आहे. त्यांच्या परिवारातल्या लोकांचा देखील, पोलिसांचा देखील संपर्क झाला आहे आणि त्यामुळे त्यांना याच्यातून काही नसावं अशाच पद्धतीची अपेक्षा आहे.